धुळ्यात नाशिककडे सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षी जनजागृतीपर पौराणिक, सामाजिक, राजकीय यासोबतच चालते फिरते असे आगळेवेगळे देखावे सादर केले जातात। गेल्या वर्षी धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गणेशोत्सवात देखाव्यांमध्ये श्रीरामाची क्रेज पाहायला मिळत होती, तर यंदा पौराणिक देखाव्यांना अधिक मागणी होतीये। प्रसिद्ध कलाकार वरुण भोईर यांच्या कारखान्यात यंदा राज्यभरातील 20हून अधिक मंडळांचे देखावे तयार करण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय। अगदी 3 फुटांपासून 13 फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या जात आहेत। कसं सुरू आहे हे काम पाहूया। आमचा जो देखावा आहे सध्या आमच्या मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा म्हणून हा देखावा आम्ही घेऊन जातो आहे आणि नाशिककर वरुण भोईर जे आहेत त्यांच्याकडे आम्ही 1.5 महिन्यापूर्वी या देखाव्यासाठी ऑर्डर केली होती। त्यांनी जे आम्हाला बाकीचे देखावे झाले त्यातल्या त्यात आमच्या मंडळाच्या आम्हाला कार्यकर्त्यांना हा देखावा जरा बऱ्यापैकी वाटला आणि त्याच्यामुळे आम्ही हा देखावा सिलेक्ट केलेला आहे। हा देखावा म्हणजे आमच्या ग्रामीण भागात किंवा आजूबाजूचा म्हणजे पहिलाच देखावा आमचा हा राहणार आहे। गणेशोत्सव आता तोंडावर आला असून मूर्तिकारांचं, कलाकारांचं देखील काम जे आहे ते शेवटच्या टप्प्यात हे आलेलं आहेत। मी आता नाशिकचे मूर्तिकार आहेत वरुण भोईर त्यांच्या खरं तर स्टुडिओमध्ये आलो आहेत। आपण जर बघितलं तर सामाजिक असेल, जनजागृतीपर असेल, यासोबतच फिरते देखावे जे आहेत ते इथे बघायला मिळत आहेत। नक्की यंदा कोणता ट्रेंड आहे, कसं सर्व काम सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत। वरुण आहे त्यांच्या वरुण काय यंदा कसं सर्व काम सुरू आहे, कोणत्या देखाव्यांना यंदा जास्त मागणी? यंदा धार्मिक, सामाजिक, काही राजकीय अशा विषयांना विविध मागणी आहे। नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातली जी मंडळं आहेत, धुळे असेल, नंदुरबार असेल, सिन्नर, घोटी, संगमनेर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मंडळांची मागणी देखाव्यांसाठी आहे। याच्यामध्ये आता आपण जर बघत आहात तर वारीचा हा देखावा आहे। वारकरी फुगडी खेळत आहेत, काही टाळ वाजवत आहेत, काही झेंडा घेऊन नाचत आहेत। असं हा देखावा नाशिकच्या बीडी भालेकर ग्राउंडवरती HLच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर धार्मिक विषयांमध्ये तारकासुराचा वध असेल किंवा शंकराचे पिंडी समोर पूजन असेल, त्यानंतर श्रीरामांची मूर्ती असेल, त्यानंतर तारकासुराचा वध असेल, अशा विविध देखाव्यांची इथे तयारी सुरू आहे आणि सर्व आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। याच्यामध्ये काही चलत आहेत, काही स्थिर आहे। यंदा कुठून सर्व आपल्याला मागणी आलेली आहेत आणि साधारण त्याची कशी किंमत पूर्ण आपण किती किंमत काय रेट असते? हे साधारण मंडळांचं एक बजेट जर नाशिकचं आजूबाजूचं पाहिलं तर एक साधारण फार 15, 20, 30 हजारपासून सुरुवात होते आणि मग पुढे जसजसं सेटअप वाढत जातो, मूर्ती वाढत जातात तशी किंमत वाढत जाते। याच्यामध्ये मोठी जी आहे 13 फुटाची किंवा 12 फुटाची ही वेगळ्या स्वरूपात आहे। फायबरची मूर्ती आहे जी उचलण्यासाठी आपल्याला हलकी बनवावी लागते, लोकांना ज्ञान सोपं होतं आणि मोठ्या मूर्तींचं आकर्षण लोकांना जास्त आहे। तर अशा स्वरूपात सर्व मूर्ती बनवण्यात आल्या आहे। कधीपासून सर्व काम सुरू होतं? आम्ही बघितलं तर पूर्ण फॅमिलीच कुटुंब सर तुमचं या कामामध्ये हे काम साधारण गणपतीच्या 2-3 महिन्या अगोदर चालू होतं आणि दरवर्षी आमच्या इथे हे काम चालूच आहे। बरीच वर्षांपासून हे सर्व काम म्हणजे वडील करत आहेत, आई वगैरे सगळे कुटुंबातले सहकार्य करतात आणि आम्ही हे काम आवडीने करतो। एकंदरीत आपण बघत आहोत की आता गणेशोत्सवाची लगबग जी आहेत ती बघायला मिळते। आता हे सर्व देखावे जे आहेत ते आता आपापल्या मंडळांमध्ये देखील जाऊन पोहोचणार आहेत। कॅमेरामन विके पॉवर, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।